स्वारगेट बलात्कार पीडितेचा आवाज बाहेर का ऐकू आला नाही, पोलिसांना मिळाला सर्वात मोठा पुरावा। काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला। या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली। दत्ता घडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे। त्याने स्वारगेटमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये पीडितेवर बलात्कार केला आणि या घटनेनंतर आरोपी फरार झाला। त्याला त्याच्याच गावातून पोलिसांनी अटक केली। सध्या तो कोठडीत आहे आणि दरम्यान या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर येते आहे। जेव्हा घटना घडली तेव्हा पीडितेनं आरडाओरडा केला, मात्र तिचा आवाज कसा ऐकू आला नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत होता आणि याबाबत आता मोठा खुलासा समोर आला आहे। या प्रकरणात पोलिसांकडून ज्या बसमध्ये ही घटना घडली तिची शास्त्रोक्त तपासणी करण्यात आली। ज्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसमधून आवाज बाहेर येतो की नाही याची पडताळणी पोलिसांनी केलेली आहे। यातून एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। अत्याचारावेळी तरुणीने आरोपीला प्रतिकार केला, मोठ्याने आरडाओरडा करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र बस वातानुकूलित असल्याने काचा बंद होत्या, त्यामुळे आवाज बाहेर ऐकू आला नाही असं पोलीस तपासात समोर आलेलं आहे आणि आरोपीविरोधात भक्कम पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांकडून या बसची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।